चला तर आज मस्त असे रसरशीत गुलाबजाम बनवूया। जे मार्केटमध्ये मिळतात ना काळे काळे गुलाबजाम, तर तशाच पद्धतीने आपण आज बनवूया। नेहमी सारखेच असतात, फक्त एक ट्रिक फॉलो केली की अशा पद्धतीचे काळे असे रसरशीत गुलाबजाम तयार होतात। तर या ठिकाणी मी 200 ग्रॅम खवा घेतलेला आहे। वाटीने म्हणाल तर 1.5 वाटी खवा आहे। हाताच्या खालच्या भागाने जो आहे छान असा मसळून घ्यायचा, कारण त्यामध्ये एखादी गाठ वगैरे असू शकते। त्यासाठी आपल्याला जो आहे खवा अशा पद्धतीने छान मसळून घ्यायचा। एकदम मऊ मऊ सॉफ्ट असा खवा झाला की मग आपण त्यामध्ये पनीर मिक्स करूया। पनीरने काय होतं, छान असं बाइंडिंग येतं, टेस्टसुद्धा वाढते आणि कॉम्बिनेशनसुद्धा मस्त आहे आणि टिकायलासुद्धा भरपूर दिवस टिकतात। तर या ठिकाणी मी जे आहे 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे। तर अशा पद्धतीचे पीसेस घेतले होते पनीरचे। 100 ग्रॅम पनीर घेतलं होतं आणि ग्रेटरच्या साहाय्याने जे आहे अशा पद्धतीने आपण ग्रेटर करून घेऊया। कारण आपण जर हाताने कुस्करून घातलं तर त्यामध्ये एखादं किंवा तुकडा किंवा मग गाठ राहू शकते, त्यासाठी ग्रेटरच्या साहाय्याने घालून घेतलं। त्यानंतर मी 1 वाटी मैदा घेतला, म्हणजेच की वजनाने म्हणाल तर 100 ग्रॅम मैदा घेतला आणि चिमूटभर जी आहे बेकिंग पावडर घातली। दुसरं काहीही घालण्याची गरज नाही आहे। तुम्ही जर हेच सर्व इन्ग्रेडियंट्स घातले तर गुलाबजाम जे आहे एकदम मऊ मऊ असे दाणेदार बनले जातात। तर या पद्धतीने अगोदर सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर जसं जसं दूध लागेल तसं आपल्याला थोडं थोडं दूध घालून जे आहे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इतकं सगळं पीठ मळण्यासाठी मला फक्त 3 ते 4 चमचे जे आहे दूध लागलेलं आहे। म्हणजेच की आपले जे छोटे चमचे असतात पोह्याचे, त्याच पद्धतीचे चमच्याने जे आहे 4 चमचे दूध लागलेलं आहे। खूप पातळ असं पीठ अजिबात मळायचं नाही आहे किंवा मग एकदम असं खूप सारं दूधसुद्धा घालायचं नाही। जसं लागेल तसं दूध घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ जे आहे खूप हार्डसुद्धा नाही लावायचं किंवा मग खूप पातळ नाही लावायचं, सॉफ्ट असं पीठ जे आहे लावून घ्यायचं आहे। आणि या पद्धतीने जे आहे मी पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता छान असं मऊसर पीठ मळलेलं आहे। सहज आपल्याला गुलाबजाम बनवता येतील असं आपल्याला पीठ मळायचं आहे आणि पनीर अवश्य घालायचं आहे। त्यानंतर दुसरं काही घालण्याची अजिबात गरज नाही। या एवढेच जर आपण सर्व साहित्य घातलं तर गुलाबजाम जे आहे छान असे रवाळ दाणेदार तयार होतात। त्यामधून थोडे थोडे असे छोटे छोटे बॉल्स घेतले आणि छान असे दाबून त्याला गोल बनवून घ्यायचं आहे। म्हणजे दाबून असे छान गुलाबजाम बनवून घ्यायचे, म्हणजे काय होतं क्रॅक्स वगैरे येत नाही किंवा मग विरघळण्याची सुद्धा शक्यता नसते। क्रॅक्स आले की गुलाबजाम जे आहे दिसायला छान नाही दिसत आणि ओबडधोबड झाल्यासारखे वाटतात। त्यामुळे छान असे मऊ मऊ गुलाबजाम जे आहेत गोळे बनवून घ्यायचे। गुलाबजाम बनवताना काय करायचं, थोडंसं असं दाबून घ्यायचं। तर याच पद्धतीने जे आहे मी सर्व गुलाबजाम बनवून घेतलेले आहे आणि सर्व गुलाबजाम एकच साईजचे बनवलेले आहे। खूप छोटी साईज नाही घेतली किंवा खूप मोठी नाही घेतली, मीडियम साईजचे जे आहेत गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत। तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार साईज कमी जास्त करू शकता। तर इकडे आता गुलाबजाम जे आहेत सर्व बनवून घेतले, तोपर्यंत आपण इकडे पाकसुद्धा बनवून घेऊया। तर इकडे जे आहे मी 1.25 वाटी साखर घेतलेली आहे। वजनाने म्हणाल तर 350 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये जे आहे 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे। छान असं गॅसवर ठेवली, साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचं आहे। खूप असं आपल्याला एकतारी पाक वगैरे काही बनवायचं नाही आहे। थोडासा असा चिकट चिकट पाक झाला की तेवढंच आपल्याला बनवायचं आहे। त्यामुळे खूप जास्त वेळ पाक बनवण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे, काहीच नाही। फक्त साखर विरघळेपर्यंत चालवत राहायचं, नाहीतर काय होतं कधी कधी साखर जी आहे खाली लागली जाते आणि मग पाक करपट तयार होतो। तर इकडे साखर जी आहे आपली सगळी विरघळलेली आहे आणि पाकसुद्धा छान असा चिकट चिकट झालेला आहे। तर याच मेजरवर आपण जे आहे पाक बनवून घेतलेला आहे। आता पाकाला आपण थंड करण्यासाठी घेऊया, कारण आपण गुलाबजाम त्यामध्ये गरम गरम सोडणार आहोत, त्यासाठी पाक थंड पाहिजे। ज्यावेळेस पाक थंड असतो तर गुलाबजाम गरम सोडायचे आणि ज्यावेळेस पाक गरम असतो तेव्हा गुलाबजाम थंड सोडायचे। ही जी ट्रिक आहेत ना सर्व हलवाई लोक फॉलो करतात, त्यामुळे त्यांचे जे गुलाबजाम आहेत ना अजिबात चिवट होत नाही किंवा मग खूप असे कडक होत नाही। त्यानंतर छान असे दाणेदार तयार होतात। ही ट्रिक नक्की फॉलो करा। त्यानंतर इकडे कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं होतं। तेल जे आहे मीडियम हीटला गरम आलं की त्यामध्ये गुलाबजाम सोडायचे आहेत। अशा पद्धतीचे बबल्स आले पाहिजे, तर इतकंच आपल्याला तेल गरम पाहिजे। खूप असं कडकडीत गरम ठेवलं ना तर काय होतं, लगेच जे आहेत गुलाबजाम तळले जातील बाहेरून आणि आतून जे आहेत कच्चे राहतील। आपल्याला एकदम लो टू मीडियम फ्लेमवर जे आहेत गुलाबजाम तळून घ्यायचे आहे। आणि आता गुलाबजाम जेवढे बसतील तितके मी सोडलेले आहेत, पण गुलाबजाम सोडल्या अजिबात आपल्याला हलवायचं नाही आहे, थोडा वेळ थांबायचं। त्यानंतर छोट्याशा चमच्याच्या साहाय्याने जे आहे असं उलटपुलट करून घ्यायचं। आता आपल्याला
छान असा ब्राऊन कलर म्हणजे थोडासा असा काळसर कलर येईपर्यंत आपल्याला जे आहेत गुलाबजाम तळून घ्यायचे आहे. यानंतर मी थोडासा कलर चेंज झाला गुलाबजामचा की मग मोठ्या चमच्याने जे आहे मी हलवायला सुरुवात केलेली आहे. गॅसची फ्लेम जी आहे लो टू मिडियम ठेवायची, नाहीतर काय होईल आपण मिडियम टू हाय ठेवली तर गुलाबजाम जे आहेत नुसते बाहेरून तळले जातील, आतून जे आहेत कच्चेच राहतील. त्यामुळे जे आहे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर गुलाबजाम तळायचे आहे. नॉर्मली ज्यावेळेस आपण गुलाबजाम करतो तर अशा पद्धतीने कलर ठेवतो, पण आपल्याला असा कलर न ठेवता थोडंसं डार्क करायचं आहे. म्हणजे काय होतं, जे मार्केटमध्ये काळा गुलाबजाम मिळतो किंवा आपण त्याला काळा जामुनसुद्धा म्हणतो, ते जे आहेत शक्यतो ते जास्त म्हणजे मोस्ट डिमांडेड आहेत. ते जास्त टेस्टीसुद्धा लागतात, चवीलासुद्धा उत्तम लागतात आणि खायलासुद्धा मजा येते. तर त्याच पद्धतीचे आपल्याला बनवायचे आहे. ते काहीच नाही, अशाच पद्धतीने आपण जसं नॉर्मल गुलाबजाम बनवतो ना तसेच बनवतात, फक्त तळायच्या वेळेस जे आहे थोडीशी काळजी घेतात, थोडासा डार्कनेस ठेवतात आणि त्यामध्ये ते पनीर घालतात. त्यामुळं ते छान आणखीन रवळ लागले जातात. तर हे बघा कलर जो आहे छान असा काळसर कलर आलेला आहे आणि जास्त असा डार्क झालेला आहे. तर याच पद्धतीवर आपण जे आहेत छान असे निथळून गुलाबजाम घेऊया. आणि ज्यावेळेस आपण गुलाबजाममध्ये पनीर घालतो ना तर त्यावेळेस काय होतं, गुलाबजाम जे आहेत अजिबात तेलकट होत नाही किंवा मग तेल पित नाही. आणि तुम्ही पाहू शकता तेल मी किती घातलं होतं आणि एक वेळेसचे तळूपर्यंत तेल किती कमी झालं आहे. काहीच तेल कमी झालेलं आहे, कारण आपण पनीर घातलेलं आहे. पनीर ज्यावेळेस घालतो ना तर तेल अजिबात न पिणारे गुलाबजाम तयार होतात. तर पहिले जे आहेत काढून घेतले, त्यानंतर दुसरेसुद्धा घालून घेतले. गॅसची फ्लेम जी आहे लो टू मिडियम ठेवलेली आहे. अशा पद्धतीने थोडंसं हलवले की खालची साईड वर होईल, वरची साईड खाली होईल. तुम्ही म्हणाल आता ही डागीत झाली, तर असं काही नाही. ज्यावेळेस आपण व्यवस्थित तळले जाऊ ना ते सर्व जे आहेत एक कलरमध्ये येणार आहे. कारण हे जे आहेत काय होतं, खालून जे आहे कढई गरम असते आणि आपण गुलाबजाम सोडले तर एक साईडची तशी होण्याची शक्यता असते, पण काही हरकत नाही. आता ते गुलाबजाम तळून होईपर्यंत हे जे गरम गरम गुलाबजाम काढलेले होते ते पाकामध्ये घालून घेतले. आणि पाकामध्ये घातल्यावर तुम्ही पाहू शकता गुलाबजामने जे आहे आजूबाजूने थोडे असे बबल्स आले होते. म्हणजेच की गुलाबजाम जे आहेत गरम असल्यामुळे पाक जे आहेत ते शोषून घ्यायला त्यांची सुरुवात झालेली होती. तर इकडे जे आहेत हे सुद्धा गुलाबजाम छान पद्धतीने तळायला आलेले आहेत, तळून झालेले आहे. कलरसुद्धा व्यवस्थित असा बदललेला आहे आणि पहिले जसे आपण तळले त्याच पद्धतीचा यालासुद्धा कलर घेतलेला आहे. हे सुद्धा काढून घेतले आणि हे सुद्धा गरम गरमच आपल्याला जे आहेत पाकामध्ये सोडायचे आहे. म्हणजे काय होतं, पाक थंड असला की गुलाबजाम गरम असले की गुलाबजाम जे आहे छान पद्धतीने पाक शोषून घेतात. आणि खूप असे हे गुलाबजाम जे आहेत पाक प्रमाणात तुम्ही म्हणाले ते पाक कमी झालेला आहे, तर असं नाही आहे. पाक जो आहे मी प्रमाणात केलेला आहे, कारण हे जे गुलाबजामाला असतं ते जास्त पाक नाही लागत. म्हणजे हे जे आहे नॉर्मली पाकात न ठेवणार गुलाबजाम आहे. एकदा पाक गुलाबजामने ओढून घेतला आतमध्ये की आपल्याला हे डब्यामध्ये स्टोअर करून ठेवले जातात. 10 ते 12 दिवस जे आहेत आरामशीर टिकले जातात विदाऊट फ्रीजचे. आणि फ्रीजमध्ये म्हणाल तर 20 ते 25 दिवस टिकले जातील. तर अशा पद्धतीचे गुलाबजाम तयार आहे. गुलाबजाम रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच रेसिपीसाठी सुद्धा सबस्क्राईब करून घ्या.